नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील आणखी एक प्रकार, तो म्हणजे ज्वारीच्या पापड्या किंवा ज्वारीचे पापड. तुम्ही हे भाजून खाऊ शकता किंवा तळून खाऊ शकता. एकदम खुसखुशीत आणि तोंडाची चव वाढवणारे असे हे ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. एकदम छान होतात आणि तळून आणि भाजून दोन्ही प्रकारे आपण याला खाऊ शकतो. तर चला बघूया कसे बनवायचे. त्यासाठी इथे एक डब्बा भरून मी ज्वारी घेतली आहे. वजनी अर्धा किलो ज्वारी असेल ही. एकदम स्वच्छ करून घेतली आहे. पांढरी शुभ्र ज्वारी आहे, मोठी मोठी. तुम्ही ज्वारी कुठलीही घेऊ शकता. आणि ही स्वच्छ करून घ्यायची. यातले घाण गबाळ सगळं काढून घेतलं आहे. आणि आता आपल्याला ही धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने स्वच्छ आणि भिजत घालायची आहे. आपल्याला ही ज्वारी 3 दिवसांसाठी भिजत घालायची आहे. त्यामुळे अगोदर आपण हिला स्वच्छ धुवून घेऊ आणि मग 3 दिवस भिजत घालू. भिजत घातल्यावर याच्यातलं रोजच्या रोज पाणी बदलायचं आणि 3 दिवस भिजवून द्यायची. तर त्यासाठी इथे एक डब्बा घेतला आहे. आपण ज्वारी धुवून घेतली स्वच्छ आणि ज्वारी बुडेल इतकं पाणी टाकले. आता याला 3 दिवस भिजवून देऊ आणि रोज याच्यावरचं पाणी बदलून घेऊ. तर आपण याला 3 दिवसानंतर बघूयात. आता 3 दिवसानंतर आपली ज्वारी भिजून झाली आहे आणि ती मी निथळून स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने. आणि बघू शकता तुम्ही ज्वारी आपली पहिल्यापेक्षा दीडपट झालेली आहे, जवळजवळ फुगून वाढलेली आहे. आता ही ज्वारी आपल्याला पसरून घ्यायची आहे आणि सुकवून घ्यायची आहे छान अशी. मस्त कडक होईपर्यंत सुकवून घ्यायची छान. शक्यतो फॅन खाली आणि घरातच सुकवून घ्या. उन्हात नाही सुकवली तर चालेल. आता ही सुकून झाली की गिरणीतून हिला दळून आणायचं आहे आपल्याला. पूर्ण कडकडीत वाळल्यावरच दळून आणायची. आता इथे ज्वारी आपली सुकून झाली, हिला दळून आणू. तर गिरणीतून दळून आणली आपली ज्वारी आणि चाळून घेतली आहे. चाळून घ्यायचे म्हणजे तिच्यावरचं ते जे फोलकट असतं ज्वारीचं ते निघून जातं. आणि आता इथे मोजून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. एखाद्या भांड्यानं पीठ मोजून घेऊ आपण. कुकरचा डब्बा घेतला आहे मी इथे. ह्या डब्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊ. थोडंसं हलक्या हाताने दाबत दाबत हे पीठ भरून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्त पण जोर देऊन दाबायचं नाही, हलक्या हातानेच दाबून घ्यायचं. म्हणजे आपल्याला पाणी टाकायला प्रमाण समजेल. असं हलक्या हाताने दाबून घेऊ. एक डब्बा भरला इथे आणि राहिलेलं पीठ पण आपण मोजून घेऊ. आता इथे बघू शकता थोडंसं वरती पीठ राहिलं आहे. एक डब्बा आणि थोडंसं वरती झालं आहे. पाव डब्बा असेल हा. म्हणजे एक आणि पाव असं एवढं पीठ आपलं झालेलं आहे ते एका छोट्या डब्यापासून. आता आपल्याला याच्यामध्ये सगळे कोरडे जिन्नस इथंच घालून घ्यायचे आहेत. कोरड्या पिठामध्येच घालून घ्यायचे, सगळं मिक्स करून घ्यायचं. इथं 2 चमचे जिरे घेतलेत. तुम्हाला जर पांढरे शुभ्र पापड हवे असतील तर काहीच मसाले नाही घातले, फक्त मीठ घातलं तरी पण छान लागतात. आणि इथे पापड खार घेतला आहे मी 1 चमचा एका डब्यासाठी. आणि वरती थोडंसं होतं त्यासाठी पाव चमचा असं एका डब्यासाठी 1 चमचा असं प्रमाण घेतलं आहे. आणि इथं मीठ घेऊ. मीठ पण तसंच घ्यायचं आहे. एक डब्यासाठी 1 चमचा किंवा तुम्ही नंतर खाऊन बघून वाढवू शकता, पण अगोदर कमीच टाका. आणि वरच्या डब्यासाठी थोडंसं आणखी मीठ. हे एकदम बरोबर प्रमाण आहे, पण तुम्ही अगोदर कमी टाकून नंतर खाऊन टाकू शकता. आता याच्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे. पांढरे तीळ किती टाकायचे ते आपल्या मनावर आहे. जसे कमी जास्त आवडतात तसे टाकू शकता. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठासोबत. सगळ्या जिन्नस आपल्या पिठामध्ये मिक्स झाले पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं आहे. पापड खारामध्ये पण थोडंसं मीठ असतं, खारट असतो तो, म्हणून मीठ जरा जपूनच घालायचं. आता हे पीठ आपलं मिक्स करून झालंय. याला बाजूला ठेवू आणि पाणी मोजून घेऊ. तर एका पातेल्यामध्ये आपण पाणी मोजून घेऊ. इथे एक पातेलं घेतले, त्याच्यामध्ये कुकरच्या डब्याने आपण पाणी घेऊ. तर आपलं एक पीठ 1 डब्बा आणि वरती पाव डब्बा असं होतं. त्यासाठी इथे अगोदर 1 डब्यासाठी 1 डब्बा आणि नंतर पाव डब्यासाठी पाव डब्बा. म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला, पण थोडंसं वरती ठेवायचं. मी इथे जवळजवळ अर्धा डब्बा घेतला आहे. म्हणजे कधी कधी ज्वारीवर असतं, कमी जास्त लागू शकतं. आणि हे काय फक्त गरम पाणीच करायचं आहे आपल्याला,
त्यामुळे थोडंसं वरती घ्यायचं. गरज पडली तर वापरायचं, नाही पडली तर राहू द्यायचं. कधी-कधी ज्वारीमुळे कमी जास्त लागू शकतं प्रमाण, पण जेवढ्यासाठी तेवढं एकदम योग्य प्रमाण आहे. जेवढं पीठ तेवढं पाणी असं. आता इथे बघू शकता उकळी यायला लागली आपल्या पाण्याला. कडकडीत गरम झाले पाणी. असंच कडकडीत गरम करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये अजिबात काही टाकायचं नाही, कारण आपण सगळे जिन्नस अगोदरच पिठात मिक्स केलेले आहेत. हे फक्त गरम करून घ्यायचं पाणी. आता पाणी इथे उतरवून घेऊ गॅसवरून आणि पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं लाटण्याने मिक्स करून घ्यायचं. उकळतं पाणी आहे, खूप गरम होतं आहे, त्यामुळे असं लाटण्याने छान मिक्स होतं. आणि पाणी थोडं थोडं जसं लागेल तसं घालायचं. असं मधून मधून पाणी घालून याला सगळं मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित सगळं पीठ मिक्स होईल असंच याला हलवून घ्यायचं आहे. आपण चीक हटतो तसं याला हटवून घ्यायचं आहे. अजिबात कुठेच कोरडं पीठ राहायला नको. अशा पद्धतीने याला मिक्स करायचं आहे. सगळीकडून कडेने हलवून घ्यायचं आणि मधून मधून पाणी टाकून घ्यायचं जसं लागेल तसं. आणि असं चीक हाटल्यासारखं सगळ्याकडेने हलवून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. कोरडं पीठ राहणार नाही याची काळजी घ्यायची. आता राहिलेलं पाणी टाकून घ्यायचं आणि असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. राहिलेलं सगळं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते. मला सगळं पाणी लागलेलं आहे. ज्वारी नवी किंवा जुनी असेल त्यानुसार पाणी लागू शकतं. जुन्या ज्वारीला जास्त पाणी लागतं थोडंसं, त्यामुळे पाणी प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त गरम करायचं. गरज पडली तर वापरायचं, नाहीतर ठेवायचं. आता आपलं पीठ छान मिक्स करून झालं आहे आणि बघू शकता हे तुम्हाला सैल सैल दिसत असेल, पण हे नंतर शिजल्यावर घट्ट होतं, पूर्ण घट्ट होतं हे. आता याला थोडंसं थंड होऊ दिलं आणि असं उलटण्याने मिक्स करून घेऊ व्यवस्थित. म्हणजे कुठे जर पीठ राहिलं असेल तर सगळं मिक्स होईल. आता हे थोडंसं थंड झालं आहे. तर इथे मी अशी एक चाळणी घेतली आहे जिला सगळीकडून छिद्र आहेत अशी, आणि त्याच्यावर असं पांढरं कापड टाकून घेतलं आहे. आता आपल्याला ह्या पिठाचे गोळे बनवायचे आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपल्याला. तेल जर वापरलं तर डब्यात भरून ठेवल्यानंतर पापडांचा वास येतो. डब्बा उघडला की तेलाचा वास येतो, त्यामुळे अजिबात तेल वापरणार नाही आपण. असा गोळा बनवायचा थोडासा पाण्याचा हात लावून आणि त्याला मधून छिद्र करायचं, म्हणजे सगळीकडून वापरलं जाईल आपलं पीठ. असा मोठा चपटा गोळा करायचा आणि त्याला मधून छिद्र करून घ्यायचं आणि मस्त सगळीकडून वाफ लागेल. याच पद्धतीने आपण आपल्या सगळ्या पिठाचे गोळे करून घेऊ. मोठा गोळा होता तो मध्ये घेते, म्हणजे त्याला जास्त वाफ लागेल थोडीशी, आणि छोटे कडेने ठेवले. आता इथे सगळे गोळे बनवून झालेत आपले. आता याला आपल्याला हा रुमाल जो कडेने शिल्लक राहिला आहे तो आतमध्ये दुमडून द्यायचा. तुमचं कापड जर मोठं असेल तर यानेच पूर्ण झाकलं तर एवढंच टाका, पण माझं कमी पडतं आहे तर मी याच्यावर एक जाड नॅपकिन ओला करून टाकणार आहे. कापड ओलं करूनच टाकायचं. खालचं कापड पण मी ओलं करून घेतलेलं आहे. असा नॅपकिन टाकून घेतला ओला करून आणि आता इकडे कढईत पाणी उकळायला ठेवले. पाणी चाळणीला लागणार नाही या बेताने ठेवायचं आणि आपल्याला 20 मिनिट याला वाफवायचं आहे. तोपर्यंत पुरेल ह्या हिशोबाने पाणी ठेवून घ्या, पण चाळणी आपली पाण्यात बुडली नाही पाहिजे. आणि असं नॅपकिनने झाकून याला ताटाने पॅक झाकून ठेवायचं आहे. अजिबात वाफ बाहेर जाता कामा नये. सगळीकडून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, म्हणजे सगळी वाफ आतमध्येच राहील. आणि याला 20 मिनिट ठेवायचं आहे आपल्याला. 20 मिनिट वाफू द्यायचं आहे. अजिबात उघडून बघायचं नाही. 20 मिनिटानंतर ते बरोबर वाफून होतं. आता इथे 20 मिनिट झालेले आहेत आपले मिश्रण वाफवते. बघू शकता मस्त वाफ बसली मिश्रणाला आपल्या. आता गॅस बंद करू आणि आपण बघूया. मस्त असा कलर बदलला आहे आपल्या पिठाचा, पण याला आपण असंच परत थोडा वेळ झाकून ठेवू 5-7 मिनिट.
आणि 5-7 मिनिटानंतर मग बघू. गॅस बंद करून झाकून ठेवायचं म्हणजे आणखी वाफ बसते छान गरम आहे तोपर्यंत. आता 5 मिनिटानंतर नॅपकिन काढून घेऊ आणि हे कापड पण बाजूला करू. अजिबात कापडाला पीठ चिकटत नाही, एकदम व्यवस्थित छान राहतं हे आणि शिजून पण निघतं. आता यातलं निम्मं पीठ आपण काढून घेऊ. तीन गोळे आपण अगोदर घेऊ आणि असंच थोडं थोडंच घ्यायचं म्हणजे आपलं पीठ थंड होणार नाही. अगोदर अर्ध घेतले, नंतर अर्ध घेऊ आणि राहिलेलं पीठ परत झाकून ठेवायचं आहे कापडाने. व्यवस्थित झाकून ठेवायचं याला म्हणजे हे थंड होणार नाही. आणि ताट याच्यावरून झाकण ठेवायचं. इथे एक पोटॅटो स्मॅशर घेतला आहे, त्याने आपल्याला हे गोळे स्मॅश करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पीठ. आणि ते खूप गरम आहे, हाताने किंवा दुसऱ्या कशाने करणं शक्य नाही, त्यामुळे असं स्मॅशरने पटकन स्मॅश होतं आणि मिक्स पण होतं गरम गरम आहे तोपर्यंत. किंवा तुम्ही पुरण दळण्यासाठी जे मिळतं त्याने पण करू शकता. लाकडी एक साचा असतो त्याने केलं तरी चालेल किंवा एखाद्या ग्लासने मस्त असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे थोडंसं थंडही होतं आणि एकजीव पण होतं आपलं पीठ. आता इथे छान एकजीव करून झाले पीठ आणि थोडंसं कमी झालं आहे ते गरम, कोमट झालं आहे आपलं पीठ. आता याला असं उलटण्याने मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा हाताला सोसवेल तेव्हा हाताने मिक्स करायचं. पण आणखी थोडंसं गरमच आहे. थोड्या वेळानंतर बघू शकता आता हाताने मिक्स करता येतं आहे पीठ आपलं. छान असा गोळा बनतोय पिठाचा आणि पीठ बघू शकता तुम्ही हाताला अजिबात चिकटत नाही आहे. अजिबात काही तेल पाणी लावण्याची गरज नाही, एकदम मऊ असं पीठ तयार झालं आहे आपलं. असंच पीठ व्हायला पाहिजे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजले, एकदम लोण्यासारखं मऊ झालं आहे आपलं पीठ मस्त. आता याचे तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत पापड छोटे मोठे त्या आकाराचे गोळे करून घ्या. एकदम छान असं पीठ शिजलं की हाताला अजिबात चिकटत नाही. इथे बघू शकता तुम्ही आपल्या हाताला अजिबात पीठ चिकटत नाही आहे, मळताना सुद्धा चिकटत नव्हतं, तेल पाणी काहीच लावलं नाही मी. याच पद्धतीने आपण आपल्या पिठाचे सगळे गोळे करून घेऊ. मस्त असे एकसारखे गोळे करून झालेत आपले. छोटे मोठे पापड करणार आहोत आपण, त्यामुळे तुम्ही गोळे कसेही झाले तरी काहीच टेन्शन नाही. आता ह्याच्यावरती तो ओला नॅपकिन आपण झाकून ठेवू तयार करून घेतलेल्या गोळ्यांवरती आणि पापड करायला घेऊ. इथे पुरी यंत्र घेतले मी आणि कॅरी बॅगचे असे 2 तुकडे घेतलेत, एक कापड अंथरून घेतले. आता या कॅरी बॅगवर एक कॅरी बॅग खाली ठेवू पुरी यंत्रावर, त्याच्यावर गोळा करून घेतलेला आहे आपण तो ठेवून घेऊ आणि वरतून दुसरी कॅरी बॅग ठेवू. याला तेल वगैरे अजिबात काही लावायचं नाही कॅरी बॅगला. तसेच एकदम पटपट निघतात आपले पापड आणि होतात पण एकदम झटपट. बघू शकता एकदम मस्त असा आपला पापड झालेला आहे. आता याला टाकून घेऊ आणि तुम्ही जर दोघे जण असाल करायला तर उंडे एकेनं करून लगेच करायला घेतले तरी चालेल, पण एक जण असेल तर अगोदर सगळे उंडे करून ठेवायचे आणि मग पापड करायला लागायचे, मग पटपट होतात. बघू शकता असं पुरी यंत्राने एकदम छान मोठमोठे पापड होत आहेत आपले. हे मी भाजून खाण्याच्या हिशोबाने मोठे मोठे करते आणि तळण्यासाठी छोटे करायचे काही, म्हणजे 2 प्रकारचे पापड करून घ्यायचे, तळण्यासाठी छोटे आणि भाजण्यासाठी मोठे. भाजायला सोपे जातात मोठे. बघू शकता एकदम मोठे मोठे असे पापड होत आहेत आपले. या पद्धतीने आपण पापड करून घेऊ. एकदम झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही. पुरी यंत्रामध्ये पण असं थोडंसं फिरवून बघायचं, एखादी बाजू जाड राहिली असेल तर त्या बाजूने जास्त प्रेस करून घ्यायचं आणि पापड बनवून घ्यायचे. छान असे आपले पापड तयार होत आहेत. बघू शकता कलर पण छान आलाय पापडांना. मस्त असे पापड इथे करून झालेत 4-5
आणि तुमच्याकडे जर पुरी यंत्र नसेल तर तुम्ही पोळपाटावर पण करू शकता. पोळपाटावर पण आपण करूयात काही. इथे पोळपाटावर पण कागद ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावर उंडा ठेवला आहे आणि वरतून दुसरा कागद ठेवला आहे कॅरी बॅगचा आणि याला लाटून घ्यायचं असं लाटण्याने. जेवढा पातळ जाड तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने लाटून घ्यायचा आणि असं एखादं डब्याचं झाकण घ्यायचं. त्याने हा कट करायचा आहे, त्यामुळे वाकडा तिकडा झाला तरी काहीच टेन्शन नाही. डब्याच्या झाकणाने कट करून एकदम एकसारखा पापड होतो आपला. आणि हे लहान आकारात पापड करून घेऊ आपण डब्याच्या झाकणाने, म्हणजे हे तळण्यासाठी कामे येतील आपल्याला. आणि बघू शकता किती छान एकसारखा मस्त पापड झालेला आहे. याच पद्धतीने आणखी पापड करून घेऊ. बघू शकता हा पण पापड आपला इथे तयार झाला आहे. याला आपण असंच डब्याने कट करून घेऊ. तुम्हाला जसे लहान मोठे पाहिजे त्या हिशोबाने डब्याचं झाकण घेऊ शकता. एकदम मस्त असे आपले पापड होत आहेत. आता या पद्धतीने काही मोठे आणि काही लहान मी पापड करून घेणार आहे. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करून घ्या. बघू शकता खूप पटपट आपले पापड तयार होत आहेत. आता याच पद्धतीने आपण सगळे पापड करून घेऊ. आता इथे आपले पापड करून झाले सगळे मस्त असे पापड. आणि याला उन्हात वाळवण्याची अजिबात गरज नाही. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर सावलीत पण वाळतात हे. मी एक दिवसातच वाळून होतात. थोडा वेळ दुपारपर्यंत घरात ठेवले आणि दुपारी थोडंसं ऊन आलं तिथे ठेवले. एकदम मस्त असे आपले पापड झालेत. आणि तीळ बघू शकता आपले ओले होते तेव्हा दिसत नाहीत, पण वाळल्यावर मस्त असे तीळ दिसत आहेत पापडावर आपल्या. आणि हा छोटा आणि हा मोठा असे 2 प्रकारचे आपले पापड झालेले आहेत. आणि हे 70 पापड झाले माझे तेवढ्या डब्याच्या प्रमाणामध्ये. पण मी थोडेसे जाड आणि मोठे केलेत. तुम्ही जर छोटे केले तर 100 पापड होऊ शकतात. आता हे तळून बघू. मस्त असे फुलत आहेत. छान असे पापड आपले फुलत आहेत. या पद्धतीने तळून घेऊ. आणि कुरकुरीत तोंडाची चव वाढवणारे मस्त असे आणि ज्वारीचे असल्यामुळे हलके फुलके पचायला असे पापड खूप चविष्ट होतात. तुम्ही पण करून बघा या पद्धतीने. आपली कुरडयांची व्हिडिओ खूप आवडली तुम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. आता इथे पापड तळून घेतलेत आपण आणि भाजून पण दाखवते मी तुम्हाला. असं चिमट्यामध्ये पकडायचं आणि थोडंसं उंच धरायचं गॅसपासून पापड, म्हणजे मग छान भाजतो सगळीकडून एकसारखा. खरं तर चुलीमध्ये भाजायला पाहिजे याला, पण आपण गॅसवर भाजूयात. भाजण्यासाठी एकदम गॅसवरती नाही ठेवायचा पापड, थोडासा उंच धरायचा असा, म्हणजे एकदम एकसारखा भाजला जातो पापड, अजिबात कुठे जळत नाही. बघू शकता भाजलेले पापड पण आपले एकदम मस्त होत आहेत. तुम्हाला तेलकट नको असेल तर असे भाजून पण खाऊ शकता. असे उंच धरले की एकसारखे भाजले जातात. इथे बघू शकता तळून आणि भाजून दोन्ही तयार आहेत आपले पापड. भाजलेला पापड पण एकसारखा झाला आहे, भाजला गेला आहे. आणि हे जे फोड आलेत ना वरती, हे थोडंसं अजून ओलसर असल्यामुळे असं होतं, म्हणजे नवीन पापड असल्यावर. नंतर जसा जसा जुना होतो तसे असे फोड येत नाही त्याच्यावर. आणि तळलेले पापड पण बघू शकता एकदम कुरकुरीत झालेत. तर आवडला असेल व्हिडिओ